नमस्कार मित्रांनो, भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक आणि चंद्रपूरमध्ये सभा झाल्यानंतर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची आणि मोदी लाटेची आपल्या शब्दात मांडणी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की लोकांच्या मनामध्ये मोदींजींबद्दल प्रचंड आकर्षण आहे. ज्या लोकांना सभेला येता येतं ते लोक सभेला येतात, ज्यांना सभेला येता येत नाही ते किमान रस्त्याने मोदीजींची एक झलक तरी दिसली पाहिजे अशा प्रकारची मागणी करत असतात. आणि जे लोक सभेच्या ठिकाणी आले आणि ज्या संख्येने आले त्यातून लोकांचा मूड दिसतोय व एक प्रकारे मोदीजींची लहर विदर्भात पाहायला मिळते. पूर्व विदर्भ असो वा पश्चिम विदर्भ असो, गडचिरोलीपासून ते बुलढाण्यापर्यंतच्या सगळ्या जागा महायुती जिंकणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदीजींच्या सभेला आलेली गर्दी सगळ्यांनी बघितली. लोकांच्या मनामध्ये मोदीजींबद्दल प्रचंड आकर्षण आहे. ज्यांना सभेला येता येतं ते सभेला येतात, ज्यांना येता येत नाही ते किमान मोदीजींची एक झलक दिसली पाहिजे, रस्त्याने तरी दिसली पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी मागणी करतात. आणि जे लोक त्या ठिकाणी आले, जी संख्या आली त्यातनं लोकांचा मूड दिसतोय. एक प्रकारे मोदीजींची लहर ही विदर्भात पाहायला मिळते. पूर्व विदर्भ असो की पश्चिम विदर्भ असो, गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत सगळ्या जागा महायुती जिंकेल. काँग्रेस हा आतापर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा मोठा भाऊ राहिलेला आहे. परंतु शिवसेना फुटल्यानंतर आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर उभाटा शिवसेनेने आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचे महत्त्व महाराष्ट्रामध्ये कमी केलेले आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला कमी जागा दिलेल्या आहेत. याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की उभाटा आणि सफारा काँग्रेस यांनी राष्ट्रवादीला खिंडीत गाठलेला आहे. काय म्हणाल देवेंद्र फडणवीस ते ऐका. मला एक सांगा की काँग्रेस पक्ष आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवल्या आहेत. इंडिया आघाडीत मोठा भाऊ म्हणून त्याला ओळखलं जातं. मात्र आत्ता आपण जर बघितलं तर राज्यात शिवसेना आणि उभाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीच्या तुलनेत आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाकडून एवढ्या कमी प्रमाणात जागा लढवल्या जात आहेत. याकडे तुम्ही कशा नजरेने पाहता? नाही, खरंच आहे की उभाटा आणि सफारा काँग्रेस जी आहे यांनी निश्चितपणे काँग्रेसला खिंडीत गाठलं आणि अक्षरशः लाजिरवाणी स्थिती काँग्रेसची केली आहे. एक प्रकारे या दोन्ही पक्षांसमोर काँग्रेस पार्टी लाचार दिसते आणि स्थानिक नेतृत्व किंवा केंद्रीय नेतृत्व कोणीही यांच्यापुढे एसर्ट करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती दिसते. एवढी केविलवाणी स्थिती काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी पाहायला मिळाली नाही. मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उभाटा ही पहिल्यांदाच गेलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उभाटा शिवसेनेला किती फायदा होईल यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की उभाटा शिवसेनेचा या निवडणुकीमध्ये जो भर आहे तो मुस्लिम मतांवर आहे. तसेच तथाकथित सेक्युलर व्होट बँकेवर शिवसेने उभाटाचा डोळा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नेमकं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐका. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पहिल्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडीचा उभाटाला किती फायदा होईल तुम्हाला वाटतं की काय होईल? असं आहे की आत्ता उभाटा ज्या प्रकारे निवडणूक लढते आहे त्यांनी संपूर्णपणे सेक्युलर मतं, म्हणजे ही सुडो सेक्युलर तथाकथित सेक्युलर मतं ही फक्त त्या ठिकाणी टार्गेट केलेली आहेत. आणि विशेषतः त्यांचा सगळा भर हा मायनॉरिटीवर आहे. त्यांना असं वाटतं की केवळ मायनॉरिटीच्या अपीजमेंटनी, तुष्टीकरणाने आम्हाला निवडणुका जिंकता येतील. या निवडणुकीनंतर त्यांचा तो भ्रम देखील तुटेल. नाशिकच्या जागेवर तिढा अजून कायम आहे. नाशिकच्या जागेवर भाजपाकडून म्हणजेच भाजपाच्या चिन्हावर छगन भुजबळ लढतील काय याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे, परंतु ती जागा लढण्याची इच्छा ही राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे त्या जागेचा निर्णय आम्ही घेऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस नाशिकच्या जागेवर बोलताना काय म्हणाले ते ऐका. मला एक सांगा की महायुतीमधल्या काही जागांचा वाद अजूनही कायम आहे. रत्नागिरी असेल किंवा दक्षिण मुंबईचा असेल आणि आता नाशिकमध्ये भुजबळ भाजपकडून लढतील अशी एक चर्चा आहे. नेमकं काय सुरू आहे? असं आहे की नाशिकची जी जागा आहे त्याच्यामध्ये शिवसेनेकडे जागा आहे, राष्ट्रवादीला ती जागा हवी आहे, त्याचा निर्णय आम्ही करू. इतर ज्या जागा आहेत त्या संदर्भात काही जागा आमच्यात आणि शिवसेनेत चर्चा चाललेली आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चा येत्या 2-3 दिवसात आम्ही संपवू आणि सगळे निर्णय घोषित करू. राज्यातले आपण सगळे विभाग जर बघितलं, चुरशीची लढत किंवा एक लक्षवेधी लढत कोणत्या विभागात होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? असे
प्रत्येक लढत ही चुरशीची समजली पाहिजे. कधीही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाणं हे योग्य नसतं. निवडणुकीसारखी लढायची असते. मात्र मी एवढंच सांगतो की अनुकूलता प्रचंड दिसते. लोकांनी मानसिकता बनवलेली आहे आणि आमची महायुती मागचा रेकॉर्ड तोडेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भारती न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.